नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आज होती एकादशी. एकादशी म्हटल्यावर आईंनी विठ्ठल रुक्मिणीला इतकं सुंदर रेडी केलं होतं. त्याचसोबत बाळकृष्णांना सुद्धा त्यांनी खूप छान कपडे वगैरे घालून रेडी केलं होतं. एकादशी म्हटलं की आईंची देवपूजा थोडी निवांतच चालते. आज त्यांना उपवास सुद्धा होता, तर त्यांना म्हटलं चला फराळाचं बनवून देऊयात आणि मग आमचे जेवण वगैरे बनवले. तर संध्याकाळी थोडा बाहेर जायचा प्लॅन होता. तो इथेच जवळ एक महादेवाचं मंदिर बांधलंय. खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप मोठ्या जागेत त्यांनी बांधलंय. तर तिथे जाऊन आईंना कणकेचे 33 दिवे पेटवायचे होते. ती पाहते. महादेवाच्याच मंदिरामध्ये ना विठ्ठल रुक्मिणीची सुद्धा छोटीशी मूर्ती आहे आणि गणपती बाप्पाची सुद्धा मूर्ती आहे. गेले आईंनी महादेवांना दुधाचा आणि पाण्याचा अभिषेक घातला, बेलपत्र वाहिले, भस्म लावला आणि जे फळं दिले होते आम्ही 5 प्रकारचे ते वाहिले आणि नंतर मग आम्ही दिवे पेटवायला सुरुवात केली. तर हा होता आपला आजचा मिनी ब्लॉग. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.